6च रविवार घेता, तुम्ही 5 आणि 6च रविवार घेत जा. मी म्हटलं नाही, असं नाही होणार, कारण मी जर लोकांकडून 2 रुपये घेतोय तर माझी जबाबदारी आहे त्यांना तळमळीनं गेलं पाहिजे आणि परिपूर्ण गेलं पाहिजे. म्हणून मी किती रविवार घेतोय, तर 8 रविवार मी पूर्णपणे क्लास घेतोय. किती रविवार घेतोय? 8 रविवार घेतोय. आता ह्या 8 रविवार मध्ये किती वेळ घेतोय मी, तर 3 तास घेतोय. 3 तास, 2 ते 5 हा टायमिंग आहे, 3 तासाचा होतो. प्लस आपण म्हणतोय तुम्हाला अजून जरी हवा असेल 1 तास तरी मी शिकवायला तयार आहे, फक्त तुम्ही रेडी पाहिजे. ओके, म्हणजे आपलं ते 4 तास होऊ शकतं, पण 3 तास आपण धरूया. हे 3 तास शिकवलं जातं, त्याच्यामध्ये 1 तास शिकवलं जातं तुम्हाला. किती तास? 3 तासापैकी 1 तास शिकवलं जातं. 2 तास तुमची परिपूर्ण प्रॅक्टिस करून घेतली जाते. किती तास? 2 तास तुमची प्रॅक्टिस करून घेतली जाते. आता प्रत्येक रविवारीच आपली बॅच असते. तुम्हाला वाटलं रविवारच का, तर पहा, एक रविवार झाल्यानंतर तुम्हाला जो काय अभ्यास दिला जाईल, उभं कसं राहायचं, सुरुवात कशी करायची, की जसं समजा मला बोलायचंय की शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावू नका, अन्यथा तुमचे हात कलम केले जातील, असं आपल्याच सैन्याला सांगणारे छत्रपती शिवराय, ज्या राजाने आरक्षणाची मुहूर्तमेढ ठेवली आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून इथल्या दलितांना, इथल्या आदिवासींना, इथल्या मागासवर्गीयांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम ज्या महापुरुषाने केलं ते राजश्री शाहू महाराज. ही जी वाक्य आहेत ना, ही वाक्य लगेच नाही येणार, तर तुम्हाला सराव करावा लागेल. किती? तर एखाद्या आठवड्याचा तरी तुम्हाला मध्ये वेळ द्यावा लागेल. ज्यावेळी तुम्ही 1-1 तास, अर्धा तास वेळ द्याल त्यावेळी तुम्हाला ती गोष्टीची सवय होईल. म्हणून हा रविवार तो रविवार, नाहीतर आपण सलग पण घेऊ शकतो, पण ते नकोय, कारण तुमचा सराव झाला पाहिजे. ओके, तर आपण एकूण 8 रविवार शिकवणार आहोत. 3 तास तुमचा वेळ असणार आहे. ओके, आणि हे किती महिने असणार आहे, तर पूर्ण 2 महिने असणार आहे. आणि आपल्या अकॅडमीमध्ये का लोक येतात, तुम्हाला याचं कारण महत्वाचं सांगतो. म्हणजे ग्रामपंचायत सदस्य अमोल काळे एक खूप प्रतिष्ठित माणूस आहे, तो का जॉईन करतो, किंवा जे सरपंच आहेत, पोलीस पाटील जे आपल्याकडे काय शिकलेत, तर आपली एक पॉलिसी आहे, आपण पैसा कमवण्यासाठी काम नाही करत. आपण पैसा कमवण्यासाठी काम नाही करत, तर आपण माणसं जोडण्यासाठी काम करतो. मी कशावरती विश्वास ठेवतो, जर तुम्हाला मी चांगल्यापैकी शिकवलं, तुम्हाला इफेक्ट पडला, तर तुम्ही कोणाला तरी सांगणार आहात. तुम्हाला इफेक्टिव्ह नाही पडला तर तुम्ही सांगाल का इतरांना? आपलं काय म्हणणं आहे की 8 रविवार मध्ये जर तुम्हाला प्रभावीपणे 10 मिनिटं बोलता नाही आलं, किती 10 मिनिटं, आता 10 मिनिटच का, तर पहा 2 महिन्यामध्ये तुम्ही अर्धा तासाची अपेक्षा ठेवू नका. मी आता सांगतो, तुम्ही ऍडमिशन घ्या अगर घेऊ नका. का माहितीये, जसं गाडी शिकायला 6 महिने लागले ना, तर 10 मिनिटं तुम्हाला 2 महिने लागणार आहेत. जसा जसा तुम्ही अजून सराव कराल, अभ्यास कराल, तसे मिनिटं वाढतील. 2 महिन्यामध्ये तुम्ही अर्धा तास बोलू शकणार नाही. जर तुम्हाला येत नसेल तर, ऑलरेडी जमेत असेल तर जमेल, पण मी असं कन्सिडर धरलं की तुम्हाला काहीच येत नाही, तर एक 10 मिनिटं तुम्ही एक प्रभावीपणे बोलणार. किती महिन्यामध्ये? कमीत कमी, जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तासही बोलू शकता. ते तुमच्यावरती आहे, तुम्ही किती सराव करताय, किती वेळ करताय. आणि जर तुम्हाला 10 मिनिटं प्रभावीपणे बोलता आलं नाही, 10 मिनिटं प्रभावीपणे बोलता आलं नाही, तर आपला जसा हा क्लास आहे ना, हा क्लास संपला, समजा 2 महिने झाले, त्याच्या पुढचं पण ऍडमिशन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. काय असणार आहे? फ्री ऑफ कॉस्ट. 1 रुपया सुद्धा तुम्हाला जास्त द्यायचा नाही पुढपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला 10 मिनिटं चांगलं बोलता येत नाही. आणि राहिलं 10 मिनिटाच्या पुढं, तर ते पुढं कसं बोलायचं हे पण मी सांगणार आहे, पण ते तुमच्यावरती आहे, तुम्ही किती तयारी करताय. मी कितीही चांगलं शिकवलं, तुम्ही म्हटले मला वेळच भेटला नाही सरावाला, तर मी रिझल्ट देऊ शकतो का साहेब? मी नाही रिझल्ट देऊ शकत. पण मी एवढं सांगतो की 10 ते 15 मिनिटं तुम्ही चांगल्यापैकी बोलणार, जर तुम्ही हे कंटिन्यू करत असाल तर. आणि आपण त्याच्या पुढं तुम्हाला, हा तर विषय झाला, त्याच्या पुढं तुम्हाला 6 महिने, किती? 6 महिने. हे 2 महिने जरी संपले तरी त्याच्या पुढचे 6 महिने आपले इथंच बॅच चालू आहे. तुम्हाला याच्यातला कोणता टॉपिक आडला, तुम्ही डायरेक्टली आपल्या क्लासरूम मध्ये येऊन बसायचं. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही इतके जण बसलेले आहात, याच्यामध्ये अजून जरी 5 जण बसले, मला काय जास्त शिकवायला लागणार आहे का? सांगा बरं. 5 जणांना पण शिकवायला तोच वेळ लागणार ना, आणि 50 जणांना पण तेवढाच काय वेगळा लागणार आहे का? मग समजा माझ्याकडे 10 विद्यार्थी असतील, आणि सपोज असं समजू की 5 जणांना काही कारणामुळे समजा नाही जमलं, बरोबर ना, किंवा त्यांना लगेच नाही लक्षात आलं बाबा शिकायला, तर ते पुढच्या बॅचला जरी 5 जण बसले, माझं काय जातंय का? मला काही खर्च नाही ना. मला 5 जणांना पण तेच शिकवायचंय,
10 जणांना पण ते शिकवायचे आणि 50 जणांना पण ते शिकवायचे. किती लोक असली तरी मला ते शिकवायचे. त्याच्यामुळं जोपर्यंत तुम्हाला चांगलं बोलता येत नाही तोपर्यंत तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट शिकणार. म्हणजे माझी इतकी गॅरंटी आहे की आजपर्यंत कोणी रिटर्न झालं नाहीये, रिपीट झालं नाहीये. कारण आपण शिकवताना 2 महिने शिकवतोय आणि दर रविवारी 3 तास शिकवतोय. प्लस हे तर झालंच, तुम्हाला मी समजा 8 रविवार आहेत, ह्या रविवारी शिकवलं की 4 दिवसांनी तुम्हाला सांगतो की सर तुम्हाला जो अभ्यास दिलाय तुमच्या समोर मोबाईल ठेवा आणि एक व्हिडिओ मला बनवून पाठवा. ती तुम्हाला कंपल्सरी पाठवायची असते. तुमच्या काय चुका होत आहेत मी तुम्हाला लगेच रिप्लाय करतो की मॅडम तुम्ही उभे राहिला होता पण तुमचे हातवारे झाले नाहीत, तर तुम्ही ते हातवारे केले पाहिजेत. तुम्ही पुढच्या रविवारी आले का तुमचं पहिल्यांदा हातवारे करून आपण ते घेतले जातात. म्हणजे मागं काय शिकवलं त्याचा सराव घेतला जातो, तेव्हाच पुढे तुम्हाला नेलं जातं. आणि जर मला वाटलं की कुठंतरी सराव कमी पडतो तर ह्या 8 रविवारचे सुद्धा 2 रविवार वाढतात. 8 रविवारचे सुद्धा 2 रविवार वाढतात, म्हणजे 10 रविवार होतात. म्हणजे पैसा कमवणं हा मोस्ट नाहीच आहे. जोपर्यंत तुम्हाला चांगलं बोलता येत नाही तोपर्यंत तुम्ही आपल्याकडे असता. आता फी वरती येऊयात. सगळ्यांनी नंबर लिहिले आहेत ना? ओके. आता फी वरती येऊयात. आपली फी आहे 7,000 रुपये. किती आहे? 7,000 रुपये आपली फी आहे. ही का आहे माहिती आहे का? की आपण तुम्हाला सांगतोय की जर तुम्हाला बोलता आलं नाही तर तुम्हाला कितीही बॅच फ्री आहे. पण तुम्ही तुमचा वेळ देऊन आलात, तुम्ही तुमचा वेळ इथं घालवलेला आहे. मला 2 तास नाही म्हटलं तरी आवडो ना आवडो काय तुम्हाला वाटलं असेल ते वाटलं असेल, पण मला तुम्ही सहन केलेलं आहे. म्हणून खास तुमच्यासाठी ऑफर आहे आणि ही फक्त इथं आहे तुमच्यासाठी. बाहेरचा कोणताही आला तरी त्याला मी ऑफर देणार नाही. कारण ऑलरेडी म्हणजे इतकी मुलं तर झालेली आहेत की मी बॅच घेऊ शकतो. म्हणजे भाडं तुटून मला 2 रुपये भेटू शकतात एवढे तरी झालेले आहेत. 7,000चे आपण घेणार आहोत फक्त 5,000 रुपये. किती घेणार आहोत? 5,000 रुपये. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 5,000 रुपये एका वेळेस नाही भरायचे. कारण माझं इतरांवानी नाही, अगोदर पैसे घेऊन ठेवायचे मग नंतर कसंही शिकवलं तरी चालतंय, पैसे तर भेटलेत काय टेन्शन नाही. आपलं असं नाहीये. आपलं काय म्हणणं आहे की जर आपला कोर्समध्ये एनरोल करायचा असेल, शिकायचा असेल तर तुम्हाला आज संध्याकाळी 500 रुपये मला सेंड करायचे. कधी? संध्याकाळी. करायचे असतील तर. नाही करायचे असतील तर तुम्हाला मी आता म्हटलोय का पैसे सेंड करा? तुम्हाला म्हटलोय का सर फोन काढा, फोन काढा म्हटलोय का? घरी जायचंय, तुम्ही विचार करायचा, पण आजच विचार करायचा. आज तुम्ही किती मला सेंड करायचे? 500 रुपये सेंड करायचे. आणि ज्यावेळेस 18 तारीखला पहिलं लेक्चर आहे त्यावेळेस तुम्ही मला किती पैसे द्यायचे? 2,000 रुपये. किती द्यायचे? 2,000 रुपये. म्हणजे आता बुकिंगचे 500 रुपये आणि नंतर किती द्यायचे? 2,000 रुपये द्यायचे. हे किती? 1 महिनाभर तुम्ही 2,000त शिकणार. का माहितीये का? तुम्हाला निर्णय घ्यायला तुम्ही स्वतंत्र असलं पाहिजे ना. तुम्हाला 5,000चं नुकसान जास्त वाटेल की 2,000चं नुकसान जास्त वाटेल? 5,000चं नुकसान जास्त वाटेल ना. हे का ठेवलंय माहिती का मी? तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे की तुमच्याकडून जरी पैसे घेतले, तुम्हाला वाटलं की 4 रविवारमध्ये मला जेवढं पाहिजे तेवढं काही भेटलं नाही, मला माझं जास्तीचं नुकसान करायचं नाहीये, मी माझा किप होतो म्हणून हे तुम्हाला दिलंय. तसं आजपर्यंत कोणी झालेलं नाहीये, पण ते तुम्हाला शाश्वती भेटली पाहिजे म्हणून केलंय. आणि बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडे ग्रामीण भागातले सुद्धा पोरं शिकायला असतात, जसं की आदिवासी भाग आहे, माळेन आहे, भीमाशंकर आहे. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती पण एकसारखी नसते. आणि मला वाटतं की मी एक शिक्षक म्हणून राहिलेलो आहे, मला वाटतं की माणसांनी पैसा मिळवण्यापेक्षा पण ना पुढच्या परिस्थितीचा पण विचार केला पाहिजे. कारण प्रत्येकाची परिस्थिती एकसारखी नसते. म्हणून माणूस 2,000 महिन्याभरात ऍडजस्ट करू शकतो, पण 5,000 प्रत्येकाला काही शक्य नाहीये. म्हणून आपण काय केलंय की 2,000 तुम्ही एका महिन्यात द्यायचे. तुमचे 4 रविवार संपले आणि तुम्हाला वाटलं की आपल्याला नॉलेज भेटतंय तर 5व्या रविवारी तुम्हाला 2,000 रुपये उरलेले 2,500 रुपये द्यायचे. 2,500 म्हणजे हे 500, हे 2,000, 2,500 रुपये झाले. आणि पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला किती द्यायचे? 2,500 रुपये द्यायचे. ते पण कसे आहेत? जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही पुढचं एनरोल करायचं आहे. ओके, काय हरकत नाही. तुम्ही सगळ्यांनी इथं तुमचा वेळ दिला, तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्याकडून काही जर शिकायला भेटलं असेल मी म्हणजे मला स्वतःला बरं वाटेल की मी तुम्हाला काही जर देऊ शकलो असेल तर. दिलंय नाही हे तुमचं तुम्हाला माहित असेल. तुम्ही सर्वांनी तुमचा वेळ दिलात, मनापासून आभार. तुम्हाला सगळ्यांचा माझा नंबर माहिती आहे ना?
ज्यांना करायचं असेल त्यांनी मला संध्याकाळपर्यंत सांगा. तुम्ही सर्वांनी वेळ दिलात, मनापासून आभार. आणि